रत्नागिरी जिल्ह्यातील आता रेशन दुकानावरती या ठिकाणी रॉकेल वितरित केलं जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी 84,000 लिटर रॉकेलचा कोटा या ठिकाणी मंजूर झालेला पाहायला मिळतोय। प्रति रेशन कार्ड 3 लिटर रॉकेल या ठिकाणी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अंत्योदय प्राधान्य कुटुंबासह पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील या ठिकाणी रॉकेल या ठिकाणी दिलं जाणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरला सक्षम पर्याय म्हणून सरकारनं रॉकेल वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतो आहे। एप्रिल महिन्यापासून रॉकेल रेशन दुकानावरती या ठिकाणी वितरित होणार आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 37,44,000 लिटर रॉकेलचा पुरवठा जो आहे तो वितरणासाठी निश्चित केलेला पाहायला मिळतोय। रॉकेलच्या वितरणासाठी ग्रामपंचायतीच्या रहिवासी दाखलासुद्धा पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। त्यामुळं सध्या ठिकठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि याच रांगेला पर्याय म्हणून आता रेशन दुकानावरती रॉकेल वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनानं घेतलेला पाहायला मिळतो आहे। मात्र रेशन दुकानावरतून जे शहरी भाग आहेत त्या ठिकाणी रॉकेल कसं वितरित केलं जाणार, त्याचे दर काय असणार, हा मोठी समस्या या ठिकाणी रेशन दुकानासमोर असणार आहे। मात्र गॅसला पर्याय म्हणून आता रेशन दुकानावरती या ठिकाणी रॉकेल उपलब्ध होणार आहे आणि एप्रिल महिन्यापासून हे रॉकेल रेशन कार्ड दुकानावरतून या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।